पितृपक्षाच्या 15 दिवसात आवर्जून पाळा हे नियम। पितृपक्षाच्या 15 दिवसांमध्ये आपल्याला काही नियम पाळायचे आहेत। पितृपक्षामध्ये काही गोष्टी खरेदी करण्याला खूप महत्त्व आहे। यासोबतच पितृपक्षामध्ये जर काही गोष्टी आपण खरेदी केल्या तर त्याचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होतो। मग आपल्याला दुःख, अडचणी, संकट यांना सामोरे जावे लागते। म्हणून पितृपक्षाचे नियम काय आहेत, कुठल्या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे, कुठल्या चुका आपल्या हातून होऊ नये, ही सगळी अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पितृपक्ष हा काळ अतिशय महत्त्वाचा आहे। गणपती बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून पितृपक्ष सुरू होतो। आपल्या महाराष्ट्रामध्ये पितृ पंधरवड्याला खूप महत्त्व आहे। पितृपक्षामध्ये खूप गोष्टी करणे निषिद्ध मानलं जातं, म्हणजे त्या गोष्टी करू नये असं म्हटलं जातं। यासोबतच काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची असते, तर काही गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या असतात। पितृपक्षाच्या या काळामध्ये आपल्याला आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं असतं। पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून वेगवेगळे विधी, श्राद्ध, तिथी या गोष्टी तिथीला केल्या जातात। पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी हे 15 दिवस खूप विशेष मानले जातात आणि म्हणून याला पितृपक्ष म्हणतात। पितृपक्षामध्ये पितर हे या पृथ्वी तलावर कावळ्यांच्या स्वरूपामध्ये किंवा इतर कुठल्या प्राण्यांच्या स्वरूपामध्ये येत असतात। म्हणून या 15 दिवसांमध्ये काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, ज्यामुळे कुठली चूक होणार नाही याची काळजी घ्यायची असते। आपण वर्षभर देवपूजा करत आलो तरी पितरांचं स्मरण करणं, पितरांची पूजापाठ करणं विसरत असलात तर त्या देवपूजेचा काहीही अर्थ नाही। लक्षात ठेवा, पितरांचं स्मरण करणं महत्त्वाचं आहे। दर अमावस्या, पौर्णिमा तिथीला पितरांना आपण दिवा लावतो, पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावतो आणि त्यांच्या उपकारांची आठवण करतो। आपण जे काही आहोत ते आपल्या पूर्वजांमुळे आहोत। त्यांचे उपकार फेडण्यासाठी पितृपक्षामध्ये काही गोष्टी केल्या जातात। जर आपण हे केलं तरच पितृ प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यात अडचण येत नाही। तुमच्या घरात सतत भांडणं, मुलं अभ्यासात कमजोर असणं, हट्टीपणा, चिडचिड या सगळ्या समस्यांचं एक कारण पितृदोष असू शकतं। आपण आपल्या पूर्वजांच्या प्रॉपर्टीचे हिस्सेदार आहोत, तसंच त्यांच्या दोषांचे सुद्धा हिस्सेदार आहोत। त्यामुळे पितृदोष दूर करण्यासाठी पितृपक्षात काही विशेष काळजी घेणं महत्त्वाचं असतं। या वर्षी पितृपक्ष 18 सप्टेंबर पासून सुरू होतो आणि 2 ऑक्टोबरला सर्व पितरी अमावस्या आहे। या 15 दिवसाच्या काळात काही वस्तू खरेदी करणं हिताचं मानलं जात नाही, मात्र काही वस्तू खरेदी करणं भाग्यवान ठरू शकतं। पितरांच्या शांतीसाठी आणि मोक्षासाठी गाईला, कुत्र्याला, कावळ्याला खायला देणं महत्त्वाचं आहे। तसंच मुंग्यांसाठी साखर किंवा पीठ ठेवा। पितृपक्षाच्या या काळात दान करण्याला खूप महत्त्व आहे। आपल्या यथाशक्ती अन्नदान, वस्त्रदान किंवा इतर काहीही दान करावं, त्यामुळे पितृ प्रसन्न होतात। मात्र शुभ कार्य करणे या काळात अशुभ मानलं जातं। उदाहरणार्थ लग्न, मुंडन, मुंज, वास्तुशांती, घरभरणी या गोष्टी करायच्या नाही। पितृपक्षात नवीन कपडे घेणं, महासार करणं किंवा झाड तोडणं, फांदी कापणं हे निषिद्ध आहे। महासार तर अजिबात करू नये। हा काळ पितरांचा आहे आणि त्यांचा सन्मान राखून त्यांच्या शांतीसाठी श्राद्ध विधी, तिथीविधी आणि अन्नदान करण्याचं महत्त्व आहे। हा काळ फक्त पितरांसाठी आहे आणि त्यांना शांती मिळावी म्हणून आपण हे विधी करतो। वरील दिलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच फॅमिली फ्रेंड्स सोबत शेअर करा। अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद फ्रेंड्स।